श्रावण कथा 2 समुद्र मंथन आणि शिवाचा विषपान। पौराणिक कथा अशी सांगते की देव आणि दैत्यामध्ये अमृतासाठी एक महासंग्राम झाला। त्यासाठी समुद्राचे मंथन करण्यात आले। मंथन करताना खूप रत्न निघाली, पण त्यासोबत एक अत्यंत भयंकर वस्तूही बाहेर आली, ती म्हणजे कालाकूट विष। हे विष इतकं जहाळ होतं की ते संपूर्ण सृष्टीला नष्ट करू शकत होते। सगळे देव घाबरले, त्यांना काही सुचेना। मग त्यांनी शरण घेतली भगवान शंकराची। शिवशंकरांनी क्षणाचाही विचार न करता त्या विषाला आपल्या कंठाशी धरलं। ते पिलं नाही, गिळलं नाही, पण ते कंठात अडकवलं, म्हणून त्यांचा कंठ निळा झाला आणि ते बनले नीळकंठ महादेव। श्रावण महिन्यात का करतो जल अभिषेक? हे विष शंकराच्या शरीरात होते, म्हणून देवतांनी त्यांना शांत ठेवण्यासाठी पाणी अर्पण केले। तेव्हापासून श्रावण महिन्यात रोज शिवलिंगावर जल व बेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली। हे पाणी म्हणजे आपल्या भक्तीचं, प्रेमाचं आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे। बेलपत्राचं रहस्य। बेल ही वनस्पती शीतल, विषनाशक आणि पवित्र मानली जाते। बेलाचं त्रिपत्र म्हणजे शिवाच्या 3 नेत्राचं प्रतीक। त्यावर ओम नमः शिवाय लिहून अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होते, असे मानले जाते। या कथेतून ही शिकवण मिळते, संकट आलं तरी दुसऱ्याचं भलं करायचं, हे शिकवतो नीळकंठ। विष पचवूनही शांत राहणं म्हणजे खरा शिवतत्व स्वीकारणं। श्रद्धा आणि भक्तीने शिवाला शीतल ठेवा, आपलेही मन शांत होईल। तूच जर विषारी जगातही शिवासारखा शांत राहशील तर तूच आहे खरा भक्त, नीलकंठासारखा दिव्य आणि विशाल। हर हर महादेव।